अख्ख्या मुगाची मसूरची डाळ जर तुम्ही बनवून बघितली ना तर एक चपातीच्या ऐवजी तुम्ही नक्कीच 2 चपात्या खाल, याची गॅरंटी आहे मला. पहिल्या सुरू तेलामध्ये जिरे, मोहरी आणि खोबरं, त्याच्यामध्ये थोडासा लसूण वाटून टाकायचा, मीठ टाकायचं, टोमॅटो टाकायचा, हळद, काळी मिरची, लाल मिरची आणि 4-5 शिट्ट्या करून घेतलेली ही मस्त डाळ अशी ही घ्यायची. हिला मस्त मिक्स करायचं आणि ते फोडणीमध्ये टाकून द्यायची. अशी एवढी तर्री येते ना ह्याला, आणि खायला तर चिकन मटन ही तुम्ही विसरून जाल, अशी भारी भाजी लागते ही. त्यावरून मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचं चपातीसोबत. चपाती किंवा भाकरीसोबत पण तुम्ही करू शकता, पण चपातीसोबत थोडी जास्त टेस्टी लागते असं मला वाटतं. त्यानंतर मी भाजी बनवल्यावर माझ्या दीदीला टेस्ट करायला दिली आणि खरंच तिनेही खाल्ली आणि मी पण खाल्ले. मी तर सकाळी कधीच नाश्ता करत नाही, उशीर झाल्यावर स्किप करते, पण आज मी खरंच नाश्ता करून आले होते. एवढी भारी होते ना ही भाजी, तुम्ही ही नक्की 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 ट्राय करा. आणि बाय, आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.